17 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ओमान येथे दिनांक 22 जून ते 30 जून दरम्यान होत आहे। या आशियाई कुस्ती स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघाची निवड चाचणी दिल्ली येथे नुकतीच संपन्न झाली। या निवड चाचणीत महाराष्ट्राच्या 4 कुस्तीगीरांची निवड झाली आहे। भारतीय फ्रीस्टाईलच्या कुस्ती संघात निवड झालेले कुस्तीगीरांपैकी रोहन भडांगे हा पैलवान नाशिकचा असून तो दीपाजी बागुल कुस्ती संकुल त्र्यंबकेश्वर तसेच पुण्यातील जानता राजा कुस्ती केंद्रात सराव करत असतो। दिल्ली येथे पार पडलेल्या निवड चाचणीमध्ये 51 किलो वजनी गटात रोहन भडांगेची निवड झाली आहे। आशियाई स्पर्धा खेळणारा नाशिक जिल्ह्यातला पहिला खेळाडू आहे। दरम्यान कुस्तीपटू रोहन भडांगे हा पैलवान शांताराम बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत असून पैलवान शांताराम बागुल यांनी कुस्तीपटू रोहन भडांगे याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देत अभिनंदन देखील केले आहे। तसेच नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर करण्यासाठी जिंकून येण्याचे आशीर्वाद देखील पैलवान शांताराम बागुल यांनी रोहन भडांगे यांना दिले आहे। भारतीय कुस्ती संघात निवड झालेल्या 4ही कुस्तीगीरांचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान रामदास भाऊ तडस, उपाध्यक्ष खासदार पैलवान मुरलीधर मोहोळ, पैलवान हनुमंत गावडे, कार्याध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे, सरचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश तोडके, पैलवान विलास कथुरे, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विशाल बलकवडे यांनी अभिनंदन केलं। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।